नमस्कार. सामाजिक क्रांती. सामाजिक क्रांतीची सुरुवात शैक्षणिक क्षेत्रापासून करण्यात येणार आहे. कारण खाजगी शाळा, खाजगी शैक्षणिक संस्था भरभराटीला आलेल्या आहेत. इंग्रजी मीडियमच्या शाळांच्या बसेस गावोगावी फिरत आहेत आणि अशा संस्था ह्या नेत्यांच्या आहेत. नेत्या लोकांनी खाजगी संस्था काढल्या आणि भरमसाठ डोनेशन घेऊन मुलांना इंग्रजीची लालच दाखवून खाजगी शाळांचा उत्कर्ष केला आणि सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याच्या स्थितीत नेऊन ठेवल्या. आता काय तर सरकारी शाळा बंद करायच्या आहेत कारण पट खाली चालला आहे. पट का खाली चालला आहे? कारण तुम्हीच तुमच्या खाजगी संस्था काढल्या, खाजगी संस्थेमध्ये लोकांना आकर्षित केलं, उच्च शिक्षण मिळतं म्हणून आकर्षित केलं आणि त्यामुळे खाजगी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत चालल्या आहे. आता ह्या माहोल बदलायचा आहे. उदाहरण घ्यायचं आहे. नेपाळमध्ये सामाजिक क्रांती झाली. तदनंतर आलेले प्रधानमंत्री यांनी असे काही ठोस निर्णय घेतले की VIP कल्चर बंद केलं आणि खाजगी शाळा सुद्धा बंद केल्या आणि सरकारी शाळेचा उत्कर्ष केला. सरकारी शाळेमध्येच सर्वांनी समान शिक्षण घेतलं पाहिजे असा एक आदेश काढलेला आहे नेपाळच्या नवीन पंतप्रधानांनी. त्या संदर्भामध्ये आमचे आता एका कार्यक्रमामध्ये सैनिक समाज पार्टीचे नेते आबा गरुड चाळीसगाव यांनी एका कार्यक्रमात भाग घेतला. त्यामध्ये सुद्धा तेच उल्लेख केला आहे नेपाळच्या पंतप्रधानाने काय केलं. आता ते घेऊन, त्याचा संदर्भ घेऊन सैनिक समाज पार्टीने शैक्षणिक क्षेत्रातलं क्रांती करायचं सुरू केलेलं आहे. तेव्हापासून सुरू झालेलं आहे. कारण समाजाने सैनिक समाज पार्टीच्या क्रांतिकारक आंदोलनाला भाग घ्यावा, साथ द्यावी यासाठी सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन आहे. सैनिक समाज पार्टी ही समानतेच्या धाग्यावर आहे, प्रिन्सिपलवर आहे. सर्व मुलांना समान शिक्षण मिळालं पाहिजे. पैशावाल्याच्या मुलांना खाजगी शाळेत डोनेशन देऊन भरमसाठ खर्च करून जातात आणि तिथं उच्च शिक्षण घेतात. परंतु गोरगरिबांच्या मुलांना असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा बंद होत चालल्या आहेत. त्याचा उत्कर्ष करायचा आहे. त्यासाठी समाज जागृती करायची आहे. समाजाने सैनिक समाज पार्टीच्या या आयडिओलॉजीकडे लक्ष द्यायची गरज आहे. कारण ही समानतेची विचारधारा आहे आणि समानतेची विचारधारा सैनिक समाज पार्टीच्या सदस्यांची संख्या वाढवत जाणार आहे. संपूर्ण समाज सैनिक समाज पार्टीवर येऊ लागला आहे. सैनिक समाज पार्टीवर आल्यानंतर नक्कीच ही क्रांती घडणार आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात चाललेला हा बाजार बंद होणार आहे आणि फक्त एकमेव सरकारी शाळा राहणार आहे. कोणतीही शाळा खाजगी राहणार नाही. सर्व शाळा ह्या सरकारच्या अधिपत्यात येणार आहे. जेव्हा सैनिक समाज पार्टीचं सरकार येईल तेव्हा. या सरकारच्या ताब्यात नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी येणारं सरकार, सैनिक समाज पार्टीचं खास स्पेशल सरकार आल्यानंतर शाळेचा दर्जा हा समान ठेवला जाणार आहे. उच्च नीच शब्द ठेवला जाणार नाही. समाजामध्ये समानता आहे. शिक्षणाची संधी सुद्धा समान मिळणार आहे. त्यामुळे या खाजगी संस्था बंद पाडल्या जाणार नाही. त्यांना सरकारच्या ताब्यात घेतलं जाणार आहे आणि तेही सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये पहिलं क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र निवडलेलं आहे. त्यामुळे सर्व समाजाने या सैनिक समाज पार्टीच्या शैक्षणिक क्षेत्रातील बौद्धिक आंदोलनामध्ये सामील व्हावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.